राहूने तर आज यात्रेत फुल एन्जॉयच करून घेतला. तर सकाळी उठल्या आधी रेवणसिद्ध मंदिराला गेलो होतो. घरातून निघालो तर होतं नंदुबाईंच्या घरी जायसाठी, पण आधी म्हणलं रेवणसिद्धला जाऊन येऊ, कारण वर्ष झालं असेल मी आणि माझी मोठी बहीण एकत्र या मंदिरात आलो नाही. राहूने सुद्धा माऊबरच दर्शन घेतलं. रावीला सुद्धा मंदिरात जाणं खूपच आवडतं. गेल्या गेल्या तर ही आमच्या आधी स्वतःच पाया पडायला चालू होते. छान असं दर्शन घेतलं आणि थोडंसं मंदिरही फिरलो. बाहेर एवढी गरमी आहे पण मंदिरात एकदम थंड वातावरण आहे. पटपट बाकीच्या देवांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि थोडेसे फोटो सुद्धा काढून घेतले. माझ्यापेक्षा जास्त फोटोचा नाद तर माझ्या बहिणीलाच आहे. देवदर्शन करून गेलो ताईंच्या घरी. रावी अजून क्लिअर बोलत नाही, पण रावीची भाषा तुला काय समजत होती काय माहिती. दोघी जण गप्पा तर मारत बसल्या होत्या. हे आमच्या ताईंचं क्यूटचं बाळ विद्मही नाव आहे तिचं. कुणाकडे जात तर नव्हती, पण माझ्याकडे कशी काय बसली होती काय माहिती. घरी गेल्या गेल्या आधी यात्रेमध्ये फिरायला गेलो. फिरणं लांबच राहिलं. या रावी मॅडमची तर आधीच नाटकं चालू झाली. या गाडीत बसायचंय, त्या गाडीत बसायचंय. या तिघांना सगळ्या गाडीत एक एक राऊंड तरी मारून घेतले. आता या गाडीत बसवले तर खरी, पण राव मॅडम बघा स्वतः स्टेरिंग हलवते जसं की हीच गाडी चालवते. गाडी झाली की आता ट्रेन मध्ये बसायचंय, मग ट्रेन मध्ये बसवलं. या दोघांना बसवलं होतं तर पुढच्या सीटवर, पण असं वाटत होतं की आता हे उभे राहतील, पण नशीब म्हणायचं दोघं एका जागेवरून हल्ली सुद्धा नाहीत, नाहीतर मध्येच उतरायची भीती होती. म्हणूनच रावीचे बाबा आतमध्ये जाऊन उभे राहिले होते. नंतर ह्या माझ्या आचलू साहेबांना दुसऱ्या गाडीत बसायचं होतं, पण त्या दोन छोट्यांना या गाडीत बसायचं नव्हतं, का तर त्यांना बसायचं होतं मोठ्या आकाश पाळण्यात. रावीने तर अक्षरशः दंगा घातला त्या पाळण्यामध्ये बसायला. म्हणून म्हणलं चला बाद झाली यात्रा, जाऊ घरी आता. गावात काय माझ्या जास्त मैत्रिणी तर दिसल्या नाहीत, ही एक तेवढी दिसली, पण काय करणार ना, बाळ झालं की हे असंच असते. कुणावर 5 मिनिटं बोलायला सुद्धा वेळ नाही मिळाला. थोडीफार यात्रा फिरली आणि निघालो घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला तर मग भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.